अजूनही यंग हँडसम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 35 ते 40च्या घरातील एक नवतरुण पाहायला मिळत आहेत. कारण आपण बघतो त्यांचा फिटनेस तितका आपल्याला जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतोय. बऱ्याचसे सामने अगदी 800हून अधिक सामने त्यांनी पंचांच्या भूमिकेत आपण बघितलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहायला मिळालेत. शिवकर संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर आपली लगेचच मॅच खेळवायची आहे. तर विनंती असेल शिवकर संघ आपण कुठेही जाऊ नका. तर बघतोय आपण पहिल्या फेरीतील आपण पहिला सामना जिंकला तो शिवकर संघाने. आता मात्र दुसरा सामना. नक्कीच आमचे दिनेश पाटील एक अनुभवी आम्हाला नक्कीच नक्कीच दरवेळेस मार्गदर्शन करत असतात. संघाने कशा पद्धतीनं फास्ट या ठिकाणी खेळलं पाहिजे, कशा पद्धतीने या ठिकाणी विलंब केला गेला नाही पाहिजे, अशा बऱ्याच वेळेला आम्हाला सूचना देत असतात. आणि पंचांना देखील आता मात्र सूचना असतील तर विनंती असेल पंचांना देखील अगदी पहिल्या 15 मिनिटातच 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट केली गेली पाहिजेत. तर त्या अनुषंगाने पंचांना देखील सूचना असतील. तर बघतोय आपण या ठिकाणी
प्रयत्न केला होता. गलीचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण बघतोय थोडीशी या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं. दुसरा धाब्यासाठीचा प्रयत्न करायला गेला पाहिजे होता असं वाटत होतं, परंतु तिथे मिळते ती सिंगल. माफ करा, या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. एक षटकार लगावला होता तो फलंदाज विनायक कडपेनं आपल्या ताकदीचा प्रदर्शन या ठिकाणी नक्कीच केलं होतं. स्क्वेअर लेगच्या रेजरमध्ये काय जबरदस्त हिट लगावला होता, टोला लगावला होता. अगदी एक्झिक्युशन जबरदस्त कार्पेट लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिथे मिळते सिंगल. आणि या सिंगलला आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 11. पहिल्या षटकाची सांगता झाली. दिनेश पटेल बंधू आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 22 धाबा जमा केल्या होत्या आणि त्या 22 धावांचा पाठलाग करताना अक्षरशः शिवकर संघ असं वाटलं होतं की त्या सामन्यामध्ये जीत हासिल करेल की नाही, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या नॅचरल खेळ दाखवताना तो सामना जिंकून दिला होता. नक्कीच षटकार हॅट्रिकसाठी अंश भूषण पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रितेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक आलाय. बघूयात तळेगाव संघासाठी आता मात्र सुवर्ण संधी असणार आहे. प्रितेश पाटील या आपण आपलं मनापूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी या मंचावर बसून या सामन्याचा आनंद नक्कीच घ्यायचा आहे. भूषण पाटील आपल्यालाही विनंती असेल आपणही या मंचावर यायचं आहे. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी तळेगाव गावातून आता मात्र सगळे पाठीराखे सांगत होते थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, परंतु तो टेक्निकल प्रॉब्लेम दूर केलाय. का करू नये, कारण घरचे आपण बघतोय कुणाच्या माता असतील, कुणाच्या भगिनी असतील, कुणाचे बंधू असतील, कुणाचे वडील असतील, सगळेच जण या मॅचचा आनंद आपण बघतोय. आपल्या घरच्या मैदानावर हे घरचे खेळाडू आपण बघतोय गावचे खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतील. कारण आपण नेहमी म्हणतो ना की गावचा संघ ज्यावेळेस मैदानात उतरतो तो ना कोणत्या नावासाठी ना कोणत्या पैशासाठी, ते सगळेच्या सगळे खेळाडू एकत्रित येऊन खेळतात. ते फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. आणि गावासाठी क्रिकेट म्हटलं की नेहमीच आपण बघतो एक वेगळी ऊर्जा असते, एक वेगळी एनर्जी असते. परंतु बघूयात पहिलं षटक पार पडलं होतं. 11 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आता मात्र सुरुवात केली ती गोलंदाज धीरज राणेनं. धीरज राणे पहिलं षटक आपण बघतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे. नक्कीच आपण बघतोय बऱ्याचशा शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तळेगाव संघासाठी आमचे योगेश ठाकूर वयाळचे, दिलीप पाटील यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात. म्हणजे आपण बघतोय वयाळून आमचे योगेश ठाकूर त्यांच्या या ठिकाणी त्यांचंही स्वागत करूयात. परंतु पाहतोय हा सामना आता मात्र चांगला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आपण बघतो की आपण नेहमी म्हणतो ना की मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर मात्र फटका बनत नसतो. तशाच पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता. या गोलंदाजाने ओळखलं की कशा पद्धतीने चेंडू टाकले पाहिजेत. कारण आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि यॉर्कर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच गोष्टीचा वापर केला तो या गोलंदाजानं. बॅक टू बॅक आलेला दुसरा निर्धाव चेंडू धावसंख्या तिथेच स्थिरावलेली पाहायला मिळते ती 11 धाबा. इथे मात्र गॅप शोधली. एक कलात्मक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. अतिशय झोकून दिलं होतं. मग तो क्षेत्ररक्षक असेल मग तो फलंदाज असेल, एक चांगलं क्रिकेट नक्कीच या मैदानावर पाहायला मिळतंय. या दोनही संघांमध्ये जीवन इलेवन मोरबे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या सपोर्टनी खेळताना आपल्याला बघायला मिळतोय तो तळेगाव संघ. दोन्ही संघ आता मात्र जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय दोन्ही संघांमध्ये.
नक्कीच आपण बघतोय कोण परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय पाहुणे आमचे नितीन म्हात्रे, त्यांना विनंती असेल या आपण मंचावर, आपलं मनपूर्वक स्वागत. नितीनजी म्हात्रे, आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. समीर तांडेल, काल आपण बघितलं होतं जबरदस्त पद्धतीने त्यांना पेहराव केला होता. आज वेस्टर्न लुक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा मी स्वागत करतोय. आणि पहिलं षटक ज्यावेळेस संपन्न झालं होतं त्यावेळेस धाबा जमा झाल्या होत्या 11. दुसरं षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूवर 2 धाबा आल्या. पहिले 2 चेंडू काय जबरदस्त फेकले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवर या फलंदाजांना ओळखलं. नक्कीच आज बघा, आज पारितोषिक वाढवलंय. काल पहिली रात्र होती आणि आयवा कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु या आजच्या दिवशी मात्र हे पारितोषिक वाढवलंय. आयवा जेल टिपला तर 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ते प्रेक्षकांसाठी. बघूयात, प्रेक्षकांना आता मात्र सुवर्ण संधी असणार आहे. आजची दुसरी रात्र म्हणून पारितोषिकाची रक्कम देखील वाढवली. काल आपण बघितलं होतं पहिली रात्र होती, 100 रुपयांचं पारितोषिक होती. आज मात्र दुसरी रात्र आपल्याला बघायला मिळते आणि या दुसऱ्या रात्री प्रेक्षकांसाठी आपण बघतोय संधी निर्माण झाली आहे. जर कोणत्याही क्षेत्र या ठिकाणी प्रेक्षकानं झेल टिपला षटकाराचा तर त्याला 200 रुपयांचं पारितोषिक नक्कीच मिळेल. काल आपण बघितलं होतं अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत समीर तांडेल यांनी मात्र कोणतीच कमी करू दिली नाही. चांगला प्रयत्न, इथे मात्र मनगटातील ताकद दाखवली आहे. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार, चौकार. कडपे यांच्याकडून लगातार 2 षटकारांसाठी आपण बघतोय 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आपण बघतोय आता बघा दिनेश पाटील, आपण बघितलं असेल गावचा संघ ज्यावेळेस खेळतो ना, पाठीराख्यांना त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन असतं. बॉल जिथे जाईल तिथे अगदी कुठल्याही कोपऱ्यात असू दे, कितीही जागा खराब असू दे, कितीही जागा अडचणीची असू दे, परंतु चेंडू शोधून आणणारच. कारण आपण बघतो ना, सपोर्टच तेवढा मोठा असतो प्रत्येक संघासाठी. म्हणूनच ग्रामीण क्रिकेट या ठिकाणी एक जबरदस्त पद्धतीने उंचावलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. परंतु बघतोय आपण सद्यस्थितीला चोवीस धावा सिंगलने आपण बघतोय. 24 धावा. विनायक काय जबरदस्त खेळ करतोय. लगातार 2 षटकारांसाठी बरीचशी पारितोषिकं लागले. जगदीशजी कडपे त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि मगाशीच अनाऊन्स केलं होतं आम्ही अंश भूषण पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर प्रितेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे लगातार 2 षटकार जर का लगावले तर मात्र तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. आणि बघूयात या पारितोषिकांना मिळवण्यासाठी हा फलंदाज प्रयत्न करतील का. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 12च्या सरासरीनं धाबा जमा झाल्या त्या तब्बल 24. टीम मीटिंग घेऊ नका कृपया, विनंती असेल. तर बघतोय आपण या ठिकाणी अंश भूषण पाटील, आज आपण बघतोय या तळेगाव संघासाठी त्यांनी पारितोषिक देखील लावलंय. परंतु ज्या या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षण आणि नक्कीच आपण बघतोय क्षेत्ररक्षणाची ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण या ठिकाणी तुम्ही चांगलं केलात तर त्याच्यासाठी जे या ठिकाणी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ते अंश भूषण पाटील यांच्या वतीने देण्यात आलंय. तर वळूयात 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. पहिलं षटक फेकलं होतं ते सनीनं, दुसरं षटक फेकलं धीरजनं. आता मात्र तिसरं षटक प्रथमेशच्या हातामध्ये तिसरं षटक. सलामीची जोडी अजूनही चांगला खेळ करते. आता मात्र या जोडीला चेंडू फुटबॉल सारखा नक्कीच दिसत असेल, कारण आपण बघतोय दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय तो मिडविकेटच्या रिजन मध्ये, तिथे मिळते सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 25 या आकड्यावरती. बिनबाद 25. चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते, परंतु समोर असलेला जीवन 11 मोरबे संघ कुठेतरी आता मात्र आपल्या जवळचे चेंडू टाकावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, जेणेकरून प्रेशर बनेल, विकेट मिळेल. परंतु त्या उलट या ठिकाणी आपण पाहतोय घरच्या मैदानावर एक चांगला खेळ केला गेला पाहिजे असे प्रेक्षक म्हणत असतील. परंतु बघूयात 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिलाय सरळ रॉकेट शॉट पाहायला मिळतोय. षटकार.
संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 31 धावा. 31 धावा. जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळते. एका बाजूला आग तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की तशाच पद्धतीनं एक शेर तर दुसऱ्या सव्वा शेर तशाच पद्धतीने ही फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. या गोलंदाजांना आता मात्र प्रश्न पडला असेल, विचार पडला असेल तो जीवन 11 मोरबे संघाच्या या गोलंदाजांना की कशा पद्धतीनं गोलंदाजी करायची. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. 31 धावा धावफलकावर. 31 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी काय स्टायलिश या ठिकाणी स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. षटकार. खडपे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक कृपया आपण जमा करायचं आहे, कारण आपण बघतोय जगदीश खडपे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार होतं. अजून एक षटकार लगावला तर अजून आपण बघूयात. आता मात्र 3000 रुपयांचं पारितोषिक नक्कीच मिळणार या फलंदाजाला. आणि षटकारांना आपण बघतोय 37 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 37. आता मात्र या षटकारांची बरसात पाहायला नक्कीच मिळते. जबरदस्त स्ट्रोक्स, जबरदस्त फलंदाजी आता मात्र नक्कीच पाहायला मिळते. आपल्या घरच्या मैदानावर आपण पाहतोय ती फलंदाज रोहन. बघा या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक जमा झालंय. ते रोहन या फलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय. आता मात्र गोलंदाजावर आलंय प्रेशर, गोलंदाजाला आलंय टेन्शन की चेंडू कसा का टाकायचा. परंतु बघूयात. आणि इथे मात्र पाहायला मिळतं बॅक टू बॅक आलेला तिसरा दमदार ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. की इथे आपण बघतो ना या ठिकाणी जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळते. अशी सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये त्याने पाहिलं होतं, फक्त 2 चेंडूचा खेळ केला होता. परंतु जसा आता मात्र स्ट्राईकला आला फलंदाज रोहन, त्यानं मात्र आपली नॅचरल अटॅकिंग या ठिकाणी बॅटिंग चालू केली. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आमचे सन्माननीय पाहुणे वामन पाटील, त्यानंतर BM पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या गावचा संघ या ठिकाणी खेळतोय. त्यानंतर संतोषजी तांडेल, आपल्याला विनंती असेल आपणही या मंचावर यायचं. एक जबरदस्त सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. चेंडू मिळत नसेल तर पुरवायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय आता मात्र 42 धावा धावफलकावर, माफ करा 43 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पारितोषिक इथं मात्र जमा झालंय. प्रितेश पाटील यांचं 2000 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. म्हणजे अजूनही या ठिकाणी आपण बघतोय भूषण पाटील, अंश भूषण पाटील यांचं या ठिकाणी 1000 रुपये पारितोषिक जमा होईल. म्हणजे तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या गावातील खेळाडूसाठी. जबरदस्त खेळ दाखवलाय तो रोहन. आता मात्र टेन्शन वाढवलंय ते मोरबे संघाचं. परंतु पाहूयात मोरबे संघ आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का. कारण आपण नेहमी म्हणतो की या ठिकाणी तुम्ही मागे काय केलात त्याचा विचार न करता पुढे काय कराल याचा नक्कीच तुम्ही विचार करा. परंतु बघूयात आता मात्र धावफलकावर धावा जमा झाल्या तब्बल 43. जबरदस्त टोलेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ती रोहन आणि विनायक या जोडीकडून काढणार आपण बघतोय ना. इथे ना आव बघितला जातो ना ताव बघितला जातो. इथे फक्त आणि फक्त आपला गाव बघितला जातो. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतोय या अशा पद्धतीने स्ट्रोक्स या ठिकाणी आपण बघतोय या फलंदाजांच्या बॅट मधून. 43 धावा, 43 धावा. आता मात्र थोडंसं या ठिकाणी शांततेचं वातावरण, चिंता वाढली असेल ती मोरबे संघाच्या पाठीराख्यांची. परंतु बघूयात घरच्या पाठीराख्यांचा या ठिकाणी सपोर्ट नक्कीच या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय. आता मात्र गावातूनही बरीचशी पब्लिक मैदानाकडे नक्कीच येण्याचा प्रयत्न करत असेल. कारण आपण पाहतोय लगातार लगातार. बघा इथे मात्र आता आत्मविश्वास उंचावला या खेळाडूचा. 4था षटकार. मिळतात त्या तब्बल 49 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दिनेश बंधू आपण बघितलं असेल काय जबरदस्त आत्मविश्वास. लहानपणापासून आपण फटाके वाजवतो ना, सुतळी बॉम्ब असतो बघा,
तो लावला ना तर जवळ जायची हिंमत नाही. तशाच पद्धतीने आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो सुतळी बॉम्ब सारखा या फलंदाजाचा छोटा पॅक बडा धमाका असं आपण म्हणतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते ती रोहन या फलंदाजाकडून. परंतु गोलंदाज आता मात्र काय विचार करत असेल. पूर्वी नक्कीच रोहन या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक वेळेस अटॅकिंग स्ट्रोक्स लगावून बऱ्याचशा प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा खेळाडू मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं. 9 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावांची इनिंग त्यानं खेळली होती. परंतु गोलंदाज आता मात्र काय करेल. गोलंदाज या ठिकाणी टेन्शन असेल. गावचे पाठीराखे म्हणत असेल की कशा पद्धतीचा चेंडू टाकतोय. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू बघा लगेच आला. मोबाईलची टॉर्च घेऊन जे सामान मिळेल ज्या पद्धतीने उजेड आपल्याला मिळेल आणि तशा पद्धतीने चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला गेला तो पाहतोय. 49 धावा धावफलकर आता मात्र बघायला मिळत आहेत. गोलंदाज खूपसा महागडा ठरला. तो प्रथमेश पहिलं षटक फेकलं होतं सनीनं ज्यानं धावा खर्ची केल्या होत्या 11. चांगला चेंडू आता मात्र या ठिकाणी बऱ्याच उशिरानंतर वेगाने चेंडू टाकला. टप्पा अचूक टाकला आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाची सांगता पाहायला मिळते. हे महागडं षटक नक्कीच बघायला मिळालं ते प्रथमेशचं. कारण या षटकाचा विचार करायला गेला तर तब्बल 25 धावा या षटकामध्ये खर्ची झाल्या. 49 धावा धावफलकावर आपण बघतोय. कालही असाच सामना आम्ही बघितला होता दिनेश पाडोले. आपण जशा पद्धतीने आपण बघतो ना एक संधी मिळाली. 49 धावा धावफलकावर कालही असाच सामना आपण बघितला होता. मित 11 बेलवली संघानं तो सामना जिंकला होता. अगदी असं वाटलं होतं नितज संघाविरुद्ध तो सामना सहजासहजी जिंकेल तो नितज संघ. परंतु एक नो चेंडू टाकला. दुसरा नो चेंडू टाकला आणि एकाच चेंडूवर त्या गोलंदाजानं तब्बल 21 धावा खर्ची केल्या. आणि म्हणजे आपण जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने क्रिकेट कधी आपला रंग बदलेल ते आपण कधीच सांगू शकत नाही. तशाच पद्धतीने तुम्ही धावा कितीही जमा करा. चला लवकरच या ठिकाणी आपण स्पीडअप करायचे. पंच सूचना द्यायची कारण आपल्याला विनंती असेल आपण जितका वेळ घ्याल अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक असेल. आजकालचं क्रिकेट म्हटलं मित्रांनो तर आपण बघतो एक षटकार लगावला की दुसऱ्या दिवशी इंस्टाग्रामवर आपल्याला रील्सवर तो एक षटकारच दिसतो. परंतु उरलेले 4 जर चेंडू त्याने उकले असतील तर त्याचा रील्स नक्कीच आपल्याला कधी बघायला मिळत नाही. तर नक्कीच आपण बघितलं असेल पूर्वीच्या काळी असं क्रिकेट पाहायला मिळालं की षटकार लांब असायचे. एकेरी दुहेरी धावांच्यावर तितकंच लक्ष केंद्रित केलं जायचं. परंतु सध्याचं क्रिकेट आपण बघतोय फास्ट क्रिकेट पाहायला मिळतंय. भले तुम्ही 4 चेंडू उकलात तरी चालेल परंतु एक षटकार मारला तर तुम्ही नक्कीच हिरो बनता. परंतु पाहूयात गोलंदाज आता मात्र या ठिकाणी या शेवटच्या षटकामध्ये पाचारण करण्यात आलाय. तो प्रज्वलच्या हातामध्ये आपण बघतोय उंची लहान या ठिकाणी या गोलंदाजाची पाहायला मिळते. परंतु प्रज्वलला काहीतरी आता मात्र उज्ज्वल कामगिरी नक्कीच करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. मोरबे संघासाठी धावसंख्येचा डोंगर उभारण्याच्या दिशेने आपण बघतोय पावलं उचललेत या जोडीनं सलामीच्या जोडीनं. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय लेगस्टिकच्या दिशेने आपण बघतोय फलंदाजाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू जातोय लेगस्टिक सोडून. पंचांनी या चेंडूला दंडित केले. अवांतर धावेनं 50 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच आपण बघतोय आजच्या दिवसातील अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते तळेगाव संघाच्या नावावर. परंतु या स्पर्धेचा उच्चांक विचार करायला गेलो ना मित्रांनो तर आपण काल बघितला होता 73 धावा 73 धावा या ठिकाणी नारपोली संघाने आपण बघितल्या होत्या कालच्या रजनीमध्ये. 4 षटकांमध्ये त्यानं उभारल्या होत्या. परंतु बघतोय आजचा तो विक्रम मोडीत काढतील का हे संघ. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र मिळते ती सिंगल. आणि या सिंगलनं 51 धावा धावफलकावर. गोलंदाज प्रज्वल गोलंदाजी करतोय. त्याला उज्ज्वल कामगिरी नक्कीच करावी लागेल आपल्या संघासाठी. आता मात्र या षटकाचा विचार करायला गेलं तर कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील जेणेकरून त्यांच्या फलंदाजांना संघर्ष करण्याची ताकद मिळेल. भलेही या ठिकाणी 15च्या सरासरीने 7 धावा जमा करण्याचा प्रयत्न केला संधी मिळेल परंतु बघूयात या षटकामध्ये कितपत धावा देण्याचा प्रयत्न करेल हा गोलंदाज. परंतु रोहन या ठिकाणी थांबण्यास तयार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा वावराच्या बाहेर. षटकार. गोलंदाजी पाहायला मिळते या षटकाराने आपण बघतोय एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 57 धावा. रोहन ऑन द फायर.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स लागवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. आता मात्र कोणती चूक केली जात नाहीये. पहिला गडी, पहिला मोहरा, पहिला झटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. तो तळेगाव संघाचा रोहनच्या स्वरूपानं बादून तंबूत परतेल, परंतु टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत, थांबल्या नाही पाहिजेत त्या रोहनसाठी. काय जबरदस्त इनिंग खेळली आहे त्यांना आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी. ठीक आहे. सरपंच, माजी सरपंच आमचे सचिनदादा तांडेल यांच्याकडूनही तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक देण्यात आलंय या खेळीसाठी. नील पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक देण्यात आलंय. समीर तांडेल यांच्याकडूनही आपण बघतोय, समीर तांडेल यांच्याकडून हे पारितोषिक आलं होतं 1000 रुपयांचं. तर आपण बघतोय म्हणजे विचार करायला गेलो तर प्रत्येक जण खुश झालाय. गावातील प्रत्येक जण या ठिकाणी समाधानी झालाय. कारण आपण बघतोय एक चांगली खेळी त्यानं आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी त्याने नक्कीच दाखवली आहे. परंतु बघतोय या गोलंदाजानं आता प्रज्वलनं चांगली कामगिरी केली. एक षटकारानंतर चांगलं कमबॅक केलं. चांगला चेंडू, इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, त्यात यशही लागलं. आता मात्र चेंडू पाहायला मिळतो तो निर्धाव. असं म्हणतात ना की साखर गोड असते, ते कागदावर लिहून चालत नाही, ती खाल्ल्यानंतरच तिची चव कळते. तशाच पद्धतीने मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, परंतु मैदानावर तुम्ही चांगला खेळ दाखवला नाही तर मात्र नक्कीच तुम्ही मोठे खेळाडू असल्याचं गुणवत्ता तुम्ही सिद्ध करू शकत नाही. आणि तशाच पद्धतीने गुणवत्ता सिद्ध केली ती रोहन या फलंदाजानं. काय जबरदस्त या ठिकाणी अगदी प्रशंसात्मक या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळाली. या सिंगलनं, माफ करा, या 1+1 धावेनं किती रन? 59 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट गमावला. आता मात्र ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल तो पुन्हा एकदा विनायक या ठिकाणी आपण बघतो हेलिकॉप्टर फिरवला होता, परंतु चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध. तिथे मिळते दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न. फेक थोडीशी खराब. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु विनायकने दिला नकार. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले, कारण विनायकला माहिती आहे माझ्या बॅट मधून या ठिकाणी धाबा येऊ शकतात. रोहन बाद झाल्यानंतर आता मात्र माझ्या खांद्यावर जबाबदारी येऊन टेपली आहे आणि ती जबाबदारी उचलताना आपण बघितलं या दुहेरीनं 61 धाबा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रज्वल अजूनही काही चेंडू खेळ शिल्लक. चांगला चेंडू, परंतु नशिबाची साथ मिळेल का. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु ही शर्यत जिंकली आहे ती या चेंडूनं. आणि 22च्या स्वरूपानं या 4 धाबा या ठिकाणी मिळत आहेत. त्या तळेगाव संघाला 65 धाबा या ठिकाणी स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर. तर बॅटला लागलं का. ओके ओके ठीक आहे. पंचांनी पण डिक्लेअर केलंय. थँक्यू. या ठिकाणी आपण बघतोय अंपायर आपल्याला इशारा करतायत. चेंडू 22च्या स्वरूपाने नव्हता तर बॅटची एज लागून गेला होता. तर तो चौकार या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. म्हणजे एकूणच धाबा जमा झाल्या त्या तब्बल 65. आणि जिंकण्यासाठी आता मात्र 66 धाबांची गरज असेल. शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असे ना, परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र कोणता संघ आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल, संघर्ष करेल. एका बाजूला आपण बघतोय जीवन 11 मोरबे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तळेगाव. या दोन संघामध्ये चालू असलेली ही रंगतदार सामना आता मात्र प्रेक्षकांच्या भेटीस नक्की झालाय. परंतु बघूयात दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोण या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये हवी होईल. याचं धावतं वर्णन आणि ऐकण्यासाठी आपण वळूयात आमचे दिनेश पाटील बंधू यांच्याकडे. धन्यवाद. आपल्या घरच्या मैदानावरती मात्र एक उत्तम खेळ राहिला आणि खऱ्या अर्थानं तब्बल 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रोहन आणि विनायक यांनी केली. आणि या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळेच धावपळकर धावा लागल्या त्या तब्बल 65. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे,
पहिला सामना पहिला देवेंद्र माळी सर, तिथे मात्र फक्त 22 धावा जमल्या आणि इथे मात्र जमल्या तब्बल 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजेच जीवन 11 शिवतेच मोरबे 11 संघाला धावांचा पाठलाग मोठा आहे आणि बॉल 2 चॉईस करून न्यायचे. 2 चॉईस करून न्या, एक पंचांकडे द्या आणि एक खेळाला द्या. त्याच्यामुळे बॉल घेऊन जाताना दोन्ही चॉईस करून न्या आणि पंच तुमच्याकडे घेऊन घ्या चेंडू. त्याच्यामुळे वेळ खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठीच. सुरुवातीपासून जर एक मिनिट वाचवला ना तर शेवटला तो उपयोगी पडतो. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं, त्याच्यामुळे थेंबा थेंबातूनच तळे साचतं. तसा वेळ बघायचा आहे. चोवीस चेंडू आणि 66 धावांचं लक्ष. शिवकर संघ आपण रेडी राहायचं आहे. शिवकर संघात संघनायकांना रिपोर्टिंग करायची आहे. शिवकर संघ यानंतर विजेता वर्षाचा विजेता होईल आणि नंतर माझा रेग्युलर लॉट्स बी मधला खेळला जाईल. ते पुढचा सामना 3 षटकांचा असेल, याची नोंद घ्या. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. गावदेवी तळेगाव संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावा आपण. DK सर, दीपक पाटील सर आणि त्याचबरोबर संतोषजी पवार सर मोपे. चला सामना सुरू करा. यानंतर शिवकर वर्ष यातून विजेता संघ होईल आणि त्यानंतर रेग्युलर लॉर्ड्स कोण आणि तन्मय 11 उत्कर्ष सावळे या दोन संघादरम्यान लढत होईल. त्याच्यामुळे पहिल्यांदा विजेता लेट्स प्ले. पंच सामना सुरू करायचा आहे. जसा पहिला चेंडू पडेल टाइम अलॉट केला जाईल आणि पंचांना तो टाइम सांगितण्यात येईल. 9:30 पहिला चेंडू पडतोय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं पडणं अनिवार्य. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकवर फलंदाज असेल तर म्हणजे धीरज, नॉन स्ट्राईकला प्रथमेशने खाल्लेत लागोपाठ 4 षटकार. पहिला चेंडू घरच्या मैदानावरती, घरचा साज आज मात्र बहरतोय. मनोज पाटील गुणलेखक. विकेट हॅट्रिकसाठी जगदीश दादा यांच्याकडून 1000चे बक्षीस. आपल्या मुलांना बक्षीस लगावलं जाते. इथे मात्र पहा येतोय आपण एक सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर आणि 66 धावांचा पाठलाग करण्यामधला हा पहिला चौकार. हंसभूषण पाटील यांच्याकडून तब्बल 500चे बक्षीस. जगदीश दादा यांच्याकडून 1000चे बक्षीस. गावाची मॅच असलेल्या का पैशाचा पाऊस पडतो. आदरणीय रोहिदाजी चव्हाण साहेब आणि विजयजी मांडे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला सामना सुरू करायचा आहे. बॉल घ्या लगेच. स्कोरिंग बॉल आला तर घेऊ आपण पुन्हा, परंतु बॉल चालू करा. खेळ थांबवायचा नाही पंच अजिबात. नक्कीच आमचे मित्र योगेश ठाकूर ऑनलाईन मॅचेस बघतायत आणि ऑनलाईनच आम्हाला पारितोषिक दिलंय जीपेवर. त्यांनाही त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. योगेश ठाकूर वयाळगावचे आहेत आणि आमचे मित्र देखील आहेत. त्यांना आमची कमेंट्री आवडली त्याबद्दल धन्यवाद. योगेश ठाकूर तुमचंही स्वागत या स्पर्धेमध्ये. हरेश कडपे यांच्याकडून सुद्धा विकेट साठी 1000चे बक्षीस. अभिजित गोलंदाजीच्या मार्कवर आहे. चांगला चेंडू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला राहिलाय. प्रयत्न फसला पण एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. आव्हान मोठं आहे, परंतु दिल्ली जरी दूर असेल तर प्रवास सुरू केलाय.
चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत 3-5 धावा धावपळाकडे लागत आहेत. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावांचा पाठलाग इथे करावा लागणार आहे. गोलंदाज अभिजित प्रथमेशसाठी. दूर राहिला झेल बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक मात्र गोल 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 फिरत राहिला आणि सुटला झेल. तत्पूर्वी धावा जोडल्या तब्बल 2. चला झालं गेलं विसरून जाऊ, पुन्हा कामाला लागू, नव्यानं पुन्हा गोलंदाजी करू. हा झेल व्हायनं गरजेचं होतं, परंतु झेल नाही झाला. धावा आल्या तब्बल 2. या 2 धावांसहित धावाकडे धावा लागते 7. बिनबाद 7. धीरज आणि प्रथमेशनं मात्र गोलंदाजीमध्ये खूप मागणं ठरलाय. 25 धावा प्रथमेशला आलेत. तो प्रथमेश मात्र स्ट्राईकवर असेल. अकोटप्प्याचा चेंडू पंच संतोष सर वळतायत आणि त्याने मग सांगितलं वाईट बॉल. अवंतरची ही रन येते, एक्स्ट्राची रन, आणि अशा प्रकारे एक्स्ट्रानं मात्र धावपळावर धावा लागतात 8. 9:30 पहिला चेंडू पडल्याची नोंद घ्यायची. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूनं अचानक उचली घेतली, फेकी येईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. सुंदर रन बिटवीन द विकेट. चांगली रनिंग आपण इथे पाहतोय आणि त्याच्यामुळे या 2 धावेनं धावफलक मूव्ह होतो, जाऊन ठेवतो तो तब्बल 10वर. 10 धावा डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन ठेपली. अंतर जरी दूरचं असेल ना, तर मोठ्या फटक्याने सामन्याच्या समीप जाण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करायचा आणि मग विजयाचा. गोलंदाज अभिजित. वाईट बॉल. अवांतरची धाव येते. 11 धावा धावपळावरती लागतायत. 15.25 ची सरासरी राखायची आहे. .50 16.50 ची सरासरी राखायची. हा चेंडू मात्र उत्तम राहिला. 1 वाईड नंतर हा चांगला चेंडू आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झाली. धावपळाकडे धावा लागल्या. त्या 66 धावांचा पाठलाग करताना मोरबी संघाच्या बिनबाद 11. नक्कीच बिनबाद 11 धावा आपण बघितलं होतं पहिल्या सत्रामध्ये. अशाच पद्धतीने आपण पाहिलं होतं. विनायक आणि रोहननं देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 11 धावा जमा केल्या होत्या. चला टीम मिटिंगला वेळ नाही आपल्याकडे. टीम मिटिंग नाही, पंच सांगतीलच, कारण टीम मिटिंगला वेळच नाही एवढा आपल्याकडे. 2 षटकाच्या नंतर तुम्हाला 2 मिनिटं मिळतील स्ट्रॅटेजिक टाइम आउटसाठी. त्याच्यामुळे टीम मिटिंग नाही, सामना लगेच सुरू करायचा. 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं पडणंच गरजेचं आहे. नक्कीच. आणि ऐबा झेल समीर तांडेल यांच्याकडून 200 रुपयाची बक्षीस. काल 100 होते, आज 200, उद्या 300, परवा 400, परवा नाही उद्याच 300. तर पहाटे 500 होतील. पहाटे होतील. जसा रात्र सरत जाईल ना तसा पैसा झाडावरून पैसे काढायचे आणि इकडे. चला सामना सुरू करा. पहिल्या षटकाची सांगता झाली. 11 धावा धावपलकावरती लागल्या आणि 11 धावांनी मात्र धावपलक खुललाय जरूर, परंतु 66 धावा 18 चेंडू आणि 55 धावा. 18 चेंडू 55 धावांची गरज. मनोज पाटील गुणलेखनाची चोख भूमिका बजावताना पाहतोय, त्याचंही विशेष कौतुक. इथे मात्र हा झेल झाला आणि क्रमांक 1 चा फलंदाज झाला बाद. सुंदर संगीत. सोनाई 11 तळेगाव हा संघ सदैव पॅक करणारं व्यक्तिमत्व. नक्कीच
कारण अतिशय उत्तम काम, आजीचं नाव आणि हे नातूनं मात्र नातवानं चांगलं काम केलं आहे. आणि माजी सरपंच राहिलेत सचिनजी तांडेल साहेब, अतिशय उत्तम कामगिरी. वासंबे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष BJP, विशेष कौतुक त्यांचंही. चेंडू पडला, चेंडू उचली घेतली, एक चांगला चेंडू पाहिला, पण पंच मात्र बोलतायत वाईट बॉल, वाईट बॉल. चला चला सामना सुरू करा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. त्याच्यामध्ये मात्र हा वाईट बॉल. पहिल्या चेंडूवर विकेट. भावेश गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तबरकर धावा लागले त्या 12. फटका फसलाय आणि फसलेल्या फटक्याबरोबर यष्टिरक्षकही चकलाय. झेल सुटला. धाव मिळाली 1. एका धावेने फार मोठा फरक नाही पडणार तो तळेगाव संघाला, कारण तळेगाव संघाची धावसंख्याच मोठी आहे. मोठ्या धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. त्याच्यामुळे मोरबे संघाला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. असं म्हणतात ना की वाघ कितीही उपाशी असला तरी गवत खात नाही, तो त्याची शिकारच करतो. आता मात्र तशाच पद्धतीने आता मात्र या भुक्या म्हणजे उपाशी वाघासारखं आता मात्र शिकार करावी लागेल ती मोरबे संघाच्या या फलंदाजांना. नक्कीच देवेंद्र माळी कारण ज्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही धावा बहाल केल्या ना, तर त्या वसुली तुम्हालाच कराव्या लागतील. पैसा आलेला कमावला आणि राखला तर यश मिळेल, जर उडवला तर तुम्ही गरीबच होणार. त्याच्यामुळे धावा वाचवल्यात. हात तडाखा चांगला आहे, हा फटका चांगला आहे आणि या फटक्यावर धावा आल्या तब्बल 6. आणि असे प्रहार अपेक्षित असतील ते म्हणजे मोरबे संघाच्या तंबूला. धावा धापावरती लागतायत. आव्हान खूप दूरवरचं राहिलंय. पंधरा चेंडू 47 आणि आता मात्र 14 चेंडू 47. 14 चेंडू 47 धावांचं गरज. अंतर दूरवरचं राहिलंय, अंतर खूप दूर राहिलंय, परंतु इथूनही मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही जर धावा दिले तर जमवण्यासाठी तुम्हाला चांगल्या शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज मात्र भावेश पुन्हा एकदा सज्ज. पहिल्यांदा विकेट वाईड. 1-6-0 असं गोलंदाजीचं प्रत्येकरण राहिलंय. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच प्रथमेश. नॉन स्ट्राईकला फलंदाज चंदू. किपरनं मात्र अगदी माती उचलत चेंडू उचललाय. सुंदर सुंदर इन्स्ट्रक्शन. त्याला माहिती आहे घरचा मैदान आहे, घरचे प्रेक्षक आहेत, त्याच्यामुळे घरच्या प्रेक्षकासमोर चांगला खेळ दाखवावा लागेल. आदरणीय दत्ता पाटील साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. नीटचा बॅटवर चेंडू आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आला दुरून. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि इथे धाव आली ती म्हणजे 1 आणि 20 धावांकर धावा लागतात. 20. दोन षटकांचा खेळ मात्र इथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांकर धावा लागतायत त्या 20. 12 चेंडू आणि 46 धावा. 12 चेंडू 46 धावांची गरज आहे. प्रथमेशच्या एका षटकामध्ये आलेल्या 25 धावा सगळ्यात मोठं योगदान होतं आणि त्या 25 धावांच्या मुळेच भले रोहननं पैसेही कमावले, 4 षटकार त्यांनी लागोपाठ ठोकले आणि धावा मात्र चांगल्या आल्या आणि तेच लढण्याचं बळ देतात. चला सामना सुरू करायचा आहे. आज आपल्याकडे उसंत नाहीच आहे मुळात. टीम मिटिंग घेतली जाईल. 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट राहील. 12 चेंडू 47ची गरज. पाणी घेऊन जा. चला 2 षटकं संपल्यानंतर लगेच रेडी राहायचं आहे 12 खेळाडूंनी. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. दोन बॉटल द्या. नंतर जर थंडी वाढेल तसं पाणी कमी लागेल.
12 चेंडू 47 धावांची गरज आहे. ती म्हणजेच जीवन 11 शिवतेच मोरबे संघाला. कारण यंदाच्या मोसमामध्ये 2 संघ 3-4 वेळा आमने सामने आले, 4 वेळा, आणि हा 5वा टाईम आहे. त्याच्यामध्ये एकदा जिंकला होता तळेगाव संघ, पण 3दा चुराडा केला होता तळेगाव संघाचा. म्हणजे सगळ्यांची आता मात्र व्याजासहित परतफेड करण्याच्या तयारीमध्ये हा तळेगाव संघ आहे. नवा डाव, नवा आखला जातोय. इथे खेळ दाखवावा लागेल. अजूनही धावा जमू शकतात. 3 वेळा चक्क हरवलाय संघाला, एकदा दोनदा नव्हे तर 3दा. पण आज मात्र पाहुण्यांना घरी बोलवत चांगली फलंदाजी केली आहे. तळेगाव संघ 12 चेंडू 47 धावा इथूनही होऊ शकतात. मोठ्या फटक्यांचा खेळ दाखवावा लागेल, कारण मोठं क्रिकेट खेळताना तुम्हाला मोठे फटकेच असतात अपेक्षित. इथे खेळ दाखवला जाईल का? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शुभम, तर स्ट्राईकवर फलंदाज असेल प्रथमेश शुभम मांडे. एक धाव मात्र मिळते. जोरदार अपील झालं, बॅटची कडा मात्र इथे पाहतोय, आणि एक धाव मिळते ती प्रथमेशला. एका धाव्यानं काही बिघडत नाही, बिनसती नाहीये तळेगाव संघाचं. गावदेवी तळेगाव संघ आज मात्र अतिशय रुबाबात खेळ करताना आपल्या घरच्या मैदानावरती आज कॉन्फिडन्सनं खेळ केलाय. कारण रोहन काय बरसला, 57 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहिली, आणि इथेच खेळ सुंदर राहिला. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आता सामना मात्र मोरबे संघापासून दूर 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 होत चाललाय, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवर फटकेबाजीच राहिली. शुभम गोलंदाजीच्या मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईड बॉल, वाईड बॉल. हॅलो. तर सन्माननीय पाहुणे आमचे अजिवली परिसरातील अजय भागीत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आमचे सन्माननीय पाहुणे अजयजी भागीत, आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. मी या जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव यांच्या वतीने आपण बघतोय ही माजी सरपंच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, आणि या ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बऱ्याच अवधीनंतर मात्र या मोठा फटका, आणि या फटक्यानं धावा दिल्या 6, आणि या 6 धावांच्यामुळे धापाळकर धावा लागत आहेत. 28 धावा. तिसरं षटक प्रगती. संघाचा संघनायक आपण लगेच यायचंय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. यामधला विजेता संघ शिवकर संघाच्या विरोधात खेळेल. यष्टरक्षक खूप चलाक आहे, खूप सुंदर आहे. त्याने मात्र चांगलं चेंडू पकडलेत आज, आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. हां, कारण जोशमध्ये खेळतील. आज होश एकत्र राहिलाय. जोश आणि होश सुवर्णबद्ध काढला की जय घोष होतो. शुभम, आणखीन एक चांगला चेंडू. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू. षटक संपल्याचे खून पंच करतायत. 3 षटकांचा खेळ संपला. धापडकर धावा लागल्या. 28 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि तब्बल 38 धावांची गरज. 6 चेंडू आणि 38 धावा. 6 चेंडू 38 धावा. चला सामना सुरू करा. 6 चेंडू 38चं गणित. गोलंदाजाने चूक केली नाही तर सामना गमावूच शकत नाही तळेगाव संघ. दिनेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. संघाचा संघनायक गावदेवी तळेगाव संघाचा संघनायक. इथून जर आवाज आला की गोलंदाजी तोच टाकणार.
6 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. मोठे फटकेबाजी नाही करू दिली. 28 पर्यंत रोखून धरलं, त्याच्यामुळं गोलंदाजी चांगली राहिली. चांगला साऊंड जरूर पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त धाव मिळेल ती 1. हा सामना एकतर्फी चाललाय. राकेश मात्र येताना पाहतो. शिवकर संघात संघनायक रेडी आहे. राकेश ही बऱ्याच वर्षापासून चांगला खेळ त्याचाही राहिलाय. किती वर्ष झाली राकेश अजूनही खेळतोय, याचाही आनंद आहे. कारण काम धाम आणि सगळं सांभाळत हे खेळणं सोपं नाही आहे. हा मात्र चांगला फटका आहे. कव्हरच्या मधून चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. हा मात्र येतोय चौकार. अतिशय सुरेख हा चौकार आला. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत 4. हा तडाखा चांगला आहे. परतफेड केली जाते, पण परतफेड व्याजासहित न झाल्यामुळे सामना गमावा लागू शकतो. परंतु मिडविकेटच्या डोक्यावरून हा सजवलाय षटकार. प्रथमेश चंदूनं मात्र हा टोकला षटकार. हा चांगला चेंडू आहे. संघाचा संघनायक दिनेश पाटीलचा रुबाब पहा. काय सुरेख गोलंदाजी आज राहिली आहे. सुरेख गोलंदाजी घरच्या मैदानावरती होताना पाहतोय. आव्हान मात्र खूप लांब आणि दूर दूर गेलंय. त्याच्यामुळे मोरबे संघाच्या हातामध्ये निराशा येईल, पदरात निराशा पडेल यातील मात्र शंका नाही. हा आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. मिडविकेटच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला चेंडू. धाव मात्र मिळेल फक्त 1. चेंडू शिल्लक असेल तर मात्र आता 1. जसा सामना संपेल ना, लगेच तळेगाव संघनायकांना नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांना लाईनअप करायचा आणि नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा. अंतिम चेंडू. खूप सुरेख राहिली गोलंदाजी, खूप सुरेख राहिली फलंदाजी आणि अशा प्रकारे आपल्या घरच्या मैदानावरती अगदी थाटात, अगदी रुबाबात गावदेवी तळेगाव संघ पहिल्या फेरी पार करतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. परंतु मोरबे संघ आज आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही, तो होतोय पराभूत. पण पुढच्या स्पर्धेसाठी या मोरबे संघाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लाईनअप करा. पहिल्या संघात संघनायक या आपण लगेचच तळेगाव संघाचा नाणेफेक केली जाईल. 3 षटकांचा सामना असेल आणि या सामन्याचा सामनावीरही असेल, नो डाऊट. सलग ठोकले 4 षटकार. रोहन कडपे आणि पैशाचा पाऊस पहा. जगदीश कडपे यांच्याकडून 1000, अंश भूषण पाटील यांच्याकडून 1000, प्रितेश पाटील यांच्याकडून 2000, समीर तांडेल यांच्याकडून 1000 आणि नील पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपये. आणि भूषण पाटील त्यांना भूषण पाटील गुगल पे करणार आहेत. गुगल पेचा जमाना आहे. डिजिटल इंडिया. तर लाईनअप करा आणि त्याचबरोबर संघात संघनायक पहिल्यांदा या. राकेश पहिल्यांदा टॉस करा आणि बघ मॅन ऑफ द मॅच. रोहन घरत, शिवाजीनगर. नक्कीच आपण बघतोय माजी उपसरपंच शिवाजीनगर ग्रुप ग्रामपंचायतीचे रोहनजी घरत त्यांच्या या ठिकाणी नक्कीच आपण